नमस्कार मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला संवाद कसा साधायचा, माफी कशी मागायची, सत्य कसे बोलायचे आणि दुसऱ्याला दोष न देता जबाबदारी कशी स्वीकारायची हे कळत नाही, तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून मोठे होणार नाही। मित्रांनो, चूक म्हणजे आयुष्याचे एक पान आहे, परंतु नातं म्हणजे आयुष्याचे पुस्तक आहे। गरज असेल तेव्हा चुकीचे एक पान फाडून फेकून द्या, पण एका पानासाठी पूर्ण पुस्तक फेकून देण्याची गरज नाही। काही लोक कमी बोलतात, शांत राहतात, याचा अर्थ ती घमंडी आहेत, अहंकारी आहेत असे होत नाही। ह्या लोकांना नाटकी वागणे, मूर्खपणा आणि खोटे लोक सहन होत नाहीत। काहीतरी दुःखद घडू शकते ह्या भीतीने आपल्यापैकी काहींना जास्त आनंदी होण्याची सुद्धा भीती वाटते। तुमचे आवडते गाणे आहे, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील भावनिक प्रसंग त्या गाण्याशी जोडला आहे। किशोरवयीन वय ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वोत्तम किंवा सर्वात वाईट वर्ष मानली जातात। मित्रांनो, तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या नेगेटिव्ह इमोशन्स म्हणजे नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करू नका। त्याऐवजी त्या इमोशन्सला बोलण्याची संधी द्या आणि ते का निर्माण झाले आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा। आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी पूर्णपणे विनामूल्य आहेत। स्माईल, मित्र, कुटुंब, झोप, प्रेम आणि चांगल्या आठवणी। गोष्टी चांगल्या होण्याची वाट बघत बसू नका। आयुष्य नेहमीच गुंतागुंतीचे असणार आहे। वर्तमानात आनंदी राहायला शिका, नाहीतर तुमचा वेळ कधी संपेल तुम्हाला समजणार नाही। जर तुम्ही 15 मिनिटे हालचाल केली नाही तर तुम्हाला झोप लागते। गुदगुदल्या करणे ही खरं तर एक छळ करण्याची पद्धत आहे। जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पहिल्या 3 सेकंदात तुम्हाला काहीच आठवत नाही। मानसिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही खूप दुःखी असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे सगळे आनंदी दिसतात। एक अभ्यास सांगतो, जर तुम्ही आरशासमोर स्वतःबरोबर बोलता आणि स्वतःला प्रोत्साहित करता तर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होता। लाजाळू लोक हुशार आणि अधिक विश्वासू असतात। जर तुम्हाला इतरांचे चांगले गुण दिसत असतील तर याचा अर्थ चांगले गुण तुमच्यामध्ये आहे। तुमचा जोडीदार म्हणून तुम्ही निवडलेल्या पुरुष किंवा स्त्रीचा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो। तुमचे मानसिक आरोग्य, तुमची मनशांती, तुमचे एकमेकांमधील प्रेम, तुमचा आनंद, तुम्ही संकटाला कसे सामोरे जाता, तुमचे यश, तुमच्या मुलांचे संगोपन कसे होईल आणि बरेच काही। त्यामुळे हुशारीने, सावधगिरीने जोडीदार निवडा। घर किती मोठे आहे हे महत्त्वाचे नाही, तर घरात प्रेम किती आहे हे महत्त्वाचे आहे। समस्या कधीच मोठ्या नसतात, आपण फक्त त्याच्याबद्दल जास्त विचार करतो। मित्रांनो, लग्न फक्त मुले होण्यासाठी करू नये, कारण लग्न हे 2 जीवांचे मिलन आहे। लग्न हे एकमेकांच्या प्रगतीसाठी बांधलेले मजबूत बंधन आहे। जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता तेव्हा त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट तुम्हाला सुंदर दिसते। मित्रांनो, तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।